पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. महापौरांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतल्याची माहिती आहे. बैठकीस आयुक्त, उपायुक्त, मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. भिवंडी भंडारी कंपाऊंड येथील गंगारामवाडी या ठिकाणी रात्री घडलेल्या इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर नारायण रतन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली आहे. भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना आणि क्रीडा सेनेच्या वतीनं क्रांती दिनानिमित्त दिल्लीत सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी सांगलीतून सुमारे 1200 ते 1500 युवक सहभागी होणार असून 6 ऑगस्टला सांगली रेल्वे स्थानकावरून विशेष श्रीनाथ एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होणार आहे. यावेळी उदय सामंत, शंभूराज देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आज आपण दिल्ली या ठिकाणी आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या 6 तारखेला सांगली ते दिल्ली अशी श्रीनाथ एक्सप्रेस आपली निघणार आहे. त्या श्रीनाथ एक्सप्रेसमधून सांगली जिल्ह्यातील क्रीडा सेनेचे असतील, सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक असे मिळून 1200 युवक दिल्लीला जाऊन जवानांसाठी रक्तदान करणार आहेत. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जवानांसाठी रक्तदानाचा उपक्रम ह्यापूर्वी कधीही झालेला नव्हता. ते आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आज होतोय. अवैध सरकारी विरोधात खरं तर राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली. या संदर्भातील नवीन विधेयक अधिवेशनात आणण्यात आले. या कायद्यामुळे दोषींवरील शिक्षेत वाढ करण्यात आली असून अवैध सावकारीला आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. या अधिवेशनामध्ये सावकारकीच्या संदर्भामध्ये एक बिल आणलं होतं की मागील कालखंडामध्ये सावकारकी करणाऱ्याला थोडासा दंड कमी होता, शिक्षा कमी होती आणि मग त्याचा सगळा मी सारांश अभ्यास घेऊन या ठिकाणी बिल आणलं. त्याच्यामुळं आता त्याच्या वाढ केलेली आहे आणि गुन्ह्यामध्ये देखील वाढ केलेली आहे. थोडासा चाप बसावा म्हणून एकदम त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, पण आता सुरुवात झालेली आहे. हे जे प्रकरण आहेत हे सगळे जुने आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित के यांची प्रकृती बिघडल्याची माहिती भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना भेटत असताना भोवळ आल्याची माहिती समोर येते. उपचार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर दाखल झाले. सकाळपासून त्यांना थोडंसं मळमळ उलटी सारखं फिलिंग होत होतं. थोडंसं एन्झायटीमुळे आणि थोडेसे असे स्ट्रेसमध्ये असल्यामुळे त्यांना सारखा त्रास वाटत होता. तर थोडं सकाळी 2-3 उलट्या झाल्या त्यांना. थोडंसं एक लूज मोशन पण झालं त्यांना. तर मी त्यांना चेक केलं, थोडंसं बीपी लो होता. तर आपण त्यांना IV वगैरे दिलंय सध्या आणि 5-6 वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला. जर त्याच्यानंतर ब्लड इन्व्हेस्टिगेशन वगैरे जर नाही रिकव्हर झालं तर मग आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन सजेस्ट केलेलं. जर त्याच्यात जर काही वाढलं तर मग आणखी पुढची ट्रीटमेंटचा विचार करूया. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानासाठी मदतीचे निकष बदलण्यात यावे. आता 50% पेक्षा कमी नुकसान झालं असलं तरी नुकसानाच्या 1.5 मदत केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार अशोक नेते यांनी दिली आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने असं ठरवलं, आता 50%च्या वर नाही आहे, 50%च्या खाली जरी नुकसान झालं, म्हणजे 33% जरी नुकसान झालं शेतकऱ्यांचं, तरी त्याला मदत देण्यात येईल. तेही किती? 1.5 पट. पूर्वी तोकडी मदत दिल्या जात होती, कमी मदत दिल्या जात होती, मी आता सांगितलं, पण आता 1.5 पट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.